श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले। 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची, खिन्न झाला चोळप्पा, म्हणे श्रींची पूर्ण कृपा मजहुनी तया बाळप्पा, प्रिय असे जाहला, वर्तले ऐसे वर्तमान, बाळप्पा एकनिष्ठा धरून, स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीत असे, स्वयंपाकाधिक करावयासी, लज्जा वाटत असे त्यासी, तया ते एके समयासी, काय बोलती समर्थ, निर्लज्जासी सनिध गुरु, असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु, बाळप्पा मनी समजला, अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन, स्वामी विन दैवत अन्य नसेची थोर या जगी, सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ, तिने सेवेकरांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची, नाना प्रकारे बोलण करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा, परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले, श्री ते धरून या करी घेऊन गेले बाहेरी, पाहून या ऐशी परी बाई अंतरी कोपली, म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा अधीन, माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला, तैपासूनी बाळप्पासी त्रास देत अहर्निशी, गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्द ताडिती, अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला, एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्याशा बहुत, असे सांप्रत लागली, दिवाळीचा सण येत, राजमंदिरा माझी समर्थ, राहिले असता आनंदात, वर्तमान वर्तले, कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा, राणीच्या मनात विचार येता त्वरित, सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की, सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी, ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला, गुंगालाल जमादार चोळप्पा जवळी ए सत्वर, म्हणे द्यावाजी चंद्रहार, राणी साहेब मागती, चोळप्पा बोले तयासी, हार नाही आम्हापासी, बाळप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की, ऐसे ऐकुनी उत्तर गुंगालाल जमादार, बाळप्पा जवळी येऊनी सत्वर, हार मागू लागला, बाळप्पा बोले उत्तर, आपणापासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे, ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे, जबाब दिदला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे, ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे, चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती, सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या, कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढूनी तयास दुरी करावे राणी म्हणत असे, पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी, सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे, चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी, धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे, असो एके अवसरी काय झाले नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत, एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी, तयाची करोनिया झोळी समर्थ करी घेतले, अलख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला, तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले, झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे, जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली, कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून, न लागता एक क्षण 100वर गंती झाली, झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोले काय वचन, चोळप्पा तुझे फिटले ऋण, स्वस्थ आता बसावे, पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी, परीन आले मानसी श्री चरण अंतरले, तयासी झाले मास 2, पुढे काय झाले वर्तमान, राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामी जवळी पातले, त्यांनी उठवून चोळप्पासी आपण बैसले स्वामीपाशी, चोळप्पाच्या मानसी दुःख फार झाले, स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती, चोळप्पा ते काही न देती, ने तरी घेती हिरावली, चोळप्पासी दूर केले, बाईसी बरे वाटले, ऐसे काही दिवस गेले, बाळप्पा सेवा करीताती, कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागोनी दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ, ते ऐकून बाळप्पासी दुःख झाले मानसी,
सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार जाहली असता रात्र, बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. आपली आज्ञा घ्यावयासी बाळप्पा येतो या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थांसी तात्काळ विदित जाहले. तेव्हा एक सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शना येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानिन्याची झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. जे कोणी दर्शना येत त्यासी बाई द्रव्य मागत. धन्न धान्य साठवित ऐशा प्रकारे करोनी. बाईची कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी. बाईने राहावे दुरी श्री चरणापासून. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकूम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीसी भिवून तैसे न केले तयानी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावी म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत उर बडवून. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीची या सेवेकरिता सरकारातूनी तत्वता. पंच नेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातूनी. बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी. समर्थाते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळप्पा राहत. श्री पादुकांची पूजा करीत निराहार राहोनी. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता. जेने निवारे सर्व व्यथा पाप राशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु. जय श्री स्वामी समर्थ.